नमस्कार. गच्चीवर आलेली मी वरी. सकाळपासून म्हणजे मोठे लॉंग व्हिडिओ टाकायला उशीरच झाला आज. असं कांदा चिरत बसले होते, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला. बघा कांदा किती चिरलेला आहे मी. दिवस म्हणजे किती 2-3 तर घंटे लागले थोडं कांदा चिरायला. नुसतं पाणी, डोळ्याचं पाणी. तिखटाक कांदा होता. याचं करायचं आपल्याला काळं तिखट. त्याच्यासाठी तुम्ही पण असा कांदा चिरून वाळू घालतात का? आणि वाळवून म्हणजे डब्यामध्ये ठेवायचा. जेव्हा आपल्याला काळं तिखट करायचं तेव्हा घ्यायचा. मग तुम्ही पण असं करतात का सांगा नक्की. करत नसलं तर करत जा. काळं तिखटाला म्हणजे असं चिरून ठेवायचा कांदा, वाळवायचा उन्हाळ्यामध्ये. आणि आपण असं आमटीला पण थोडंसं भाजून टाकलं तर आमटी छान होती. बघा असं एवढा किती कांदा आहे. आणि एवढं सगळं दिसायला लागलाय, पण किती मोठा कांदा आहे माहिती आहे का? 6 किलो होते कांदे. 6-7 किलो होते की बघा. हो, तर वाटायला का तेवढा हे कांदा? 7 किलो तर होते कांदे. तिखट असल्यामुळं वेळ लागला कांदा चिरायला. थोडं चिरायचं उठायचं, थोडं चिरायचं उठायचं. त्याच्यामुळे व्हिडिओ काढला नाही मी. आणि तेवढे मिरचीचे डेट काढलेले आहेत. मिरच्या दिसायलात का? मी दाखवते तुम्हाला. म्हणलं तुम्हाला व्हिडिओ करून एक टाकावं. आणि असं कांदा तुम्ही पण चिरून टाकतात का उन्हाला? भरणीमध्ये भरून ठेवतात का? ठेवत नसलं तर ठेवत जा, कारण आपल्यालाच कामाला येतो ना ते कांदा. बघा कांदा किती आहे. आणि इकडे मिरच्या आहेत. 1 किलो मिरचीचे डेट काढलेले आहेत. ते कांदा वाळवायला 2-4 दिवस जाते. 2-4 दिवस. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ करून सांगावं. मी कांदा चिरायले होते म्हणून म्हणजे व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही. तुम्ही पण असं कांदा चिरत जा, चिरत नसला तर. आणि भरणीमध्ये भरून ठेवत जा. त्याला 2-4 दिवस लागतात वाळवायला. 2-4 दिवस लागतातच. मग झाली का तुमची चहा पाणी? आमचं तर राहिलाय चहा प्यायचा. आता करावं म्हणलं चहा. आणि मी वरी आले, म्हणलं थोडं आभाळ आल्यासारखं झालेलं आहे. बघा तुम्हाला दाखवते मी. आभाळाचं वातावरण बघा दिसायलंय का? म्हणून मी पटकन वरी आले. असं आभाळ आलेलं आहे बघा, म्हणून म्हणलं वरी यावं. आणि असं कांदा ते चिरलेला आहे तुम्हाला दाखवा बी. इथं मिरच्या पण काढल्यात मी डेट. व्हिडिओला उशीर झालाय बरं का खूपच. चला हे ठेवून देते आता मी. असं गोळा करते. म्हणलं तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकावं. बघा असं. आणि खाली नेलं तर याचा वास येते बरं का. चांगलं वाळला ना पुन्हा वास येतो. पण याला वळवलं लागतं चांगलं. खूप तिखट होता कांदा हे. आम्ही दोघांनी पण चिरलाय बघा, दोघांना बी. ते बी मला करू लागते असलं. दोघांना चिरलाय, पण तिखट असल्यामुळे सारखं उठत होतं आम्ही. त्याच्यामुळे वेळ लागला. म्हणलं तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकावं. टाकला नाही सकाळपासून. चहा पाणी ते झाली का नाही तुमची, ते पण बघावं म्हणलं. बघा असं किती छान कांदा आहे बघा. खूपच वाळल्यावर तर छान लागते. चिवड्यामध्ये तर खूप म्हणजे छान लागते बरं का. चिवड्यामध्ये हे कांदा खूप छान लागते. तळून टाकायचा. कांदे खूप स्वस्त होते म्हणून घेतला होता. 1 कट्टा घेतला होता. तुम्हाला माहिती आहे, मी मागं इकडे व्हिडिओ करून टाकलेला आहे बघा. 1 कट्टा घेतला होता हे ना. आहेत काही कांदे, काही चिरून टाकलेत मी वरी. आता हे 4-5 दिवस लागते त्याला वाळायला. मिरच्या पण आहेत तिथं. काळं तिखट बनवताना मी एक व्हिडिओ करणार आहे, ते तुम्हाला येईनच. हे कांदा वाळल्याशिवाय नाही करायचा, हे कांदा वाळल्यानंतरच करायचा.
चांगलं कडक वाळला का काळं तिखट करताना एक व्हिडिओ करते मी आणि टाकते तुम्हाला. आजच्यासाठी एवढंच. चला आता खाली जाऊन चहा ते करायचं आहे मला. तुम्ही पण चहा पाणी घ्या, घेतला नसलं तर. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आज परी नाही दिसणार व्हिडिओमध्ये, तुम्हाला झोपली ना ती, त्याच्यामुळे परी नाही दिसणार. परी झोपलेली आहे. म्हणलं चला वरी पण काढावं. कांदा आबाळ आलेला आहे, म्हणलं कांदा गोळा करावा आपण. परीला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी.